चला आज आपण बघणार आहोत साई जमलेल्या ह्याचं तूप कसं बनवायचं. तर बघा मी इथं बघा एक कुकरचा माझा डबा आहे मोठा. ते मी 8 ते 10 दिवसाची साई दररोज मी साई दुधावरची काढून ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवत होती मी. मग हे डबा टाच भरल्यावर मी रात्री ओव्हरनाईट बाहेर काढून ठेवलं आहे आणि आत्ता पण 4 वाजलेत तर हे चांगलं फुगलं आहे. म्हणजे एक रात्रभर तरी बाहेर राहू द्यायचं, म्हणजे ते थोडंसं आंबल्यासारखं होतं आणि लवकर त्याचं लोणी निघतं आहे. आता आपण ह्याची सगळी प्रोसेस बघू. एक भांडं घेतलं आहे मी ओतून, म्हणजे जेव्हा मिक्सरमधून फिरवल्यावर त्याला ओतण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि मी आता हे बनवते. आता ह्या भांड्यात थोडंसं असं हे मिश्रण काढून घ्यायचं. खाली पाय असं आंबल्यासारखं असं थोडंसं आंबट पण होतं, म्हणजे ताक पण होते आपल्याला घरच्या घरीच. आणि तूप असं टाकायचं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, हे मिक्सरवर फिरवल्यावर हे असं होतंय, पूर्ण लोणी निघतंय. आता हे ह्याच्यात काढून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळं हे जे दह्याचं आहे ते सगळं तुम्ही फिरवून घ्या. हे बघा, हे भांड्यातलं सगळं आता हे सगळं फिरवून झालंय तर मी भांडं असं पुसून घेते. सगळं लोणी काढून घ्या भांड्याचं. हे करायला काम थोडं अवघड आहे, पण तुम्हाला विकत आणायचं कामच नाही तुपाचं. घरच्या घरी तुम्ही किती पण छान प्रकारे तूप बनवू शकता आणि खाऊ शकता. हे बघा, हे असा सगळा गोळा करायचा. आता हे पाणी ह्याच्यात आहे, आता ही जी ताक आहे ह्याला आधी चांगला असा गोळा करायचा. असा चांगला गोळा करायचा, एका जागेवर सगळं चिकटवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातलं हे काही जास्त आंबट बनत नाही म्हणा, आपलं जे खेड्यापाड्यातलं जे आंबट ताक बनतं तसं. ज्यांना जसं आवडतं तसं करा. तर मी समजा एखादं थोडंसं दही आणून बिरजण घातलं का, ती साई टाकतोय आपण तवाच, पहिल्यांदा जी साई टाकली तवाच, तर गरजच नाही मग काय ताक विकत आणायची. दही आणून टाकायचं, मस्त ताक होते बघा घट्टसर. नुसतं असं ओतून काढायचं. अजून आपण दुसरं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं धुवून घ्यायचं. असं 2-3 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. जोपर्यंत पांढरं पाणी निघते का ह्याच्यातून तोपर्यंत धुवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातला जी वास असतो काय आंबट बनतात. आता तुम्ही विरजण जर घातलं तर जास्त आंबट बनतं, तर म्हणून मग काय करायचं, जास्त पाण्यानं धुवून घ्यायचं, 2-3 पाण्यानं. आणि शेवटी तर तुम्ही हे बघा असं उचलायचा गोळा, असं हातावर झेलायचं. म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी निघतं बघा ह्या लोण्यातलं. म्हणजे कडवताना जे जास्त तुमचा गॅस जळायचा ना, ते गॅस जळत नाही, पटकन तूप होतं. बघा हे असं लोणी झालंय. आता हे असं गॅसवर ठेवायचं आणि आपल्याला असं गॅसवर ठेवायचं. आणि मी बाई दुसरं काम करते असं नाही करायचं. हे उतू येत असतं तूप सगळं तसं थांबायचं. ते बघा लगेचच वितळायला लागतंय बघा तूप आपलं लगेचच. आणि त्याच्यात आता तुम्ही चांगलं झेलून पाणी जर काढलं का, काहीच जर पाणी नाही राहिलं तर लय लवकर होतंय बघा. आणि जर पाणी जरा तुमच्याकडून जास्त राहिलं, चांगलं त्याला असं करून धुवायचं पाणी 4-5दा टाकून. त्याचा सगळा आंबटपणा बी जातो आणि वास पण जातो. आता ते सगळं मेल्ट व्हायला लागले. ते बघा ते आता सगळं वितळलंय. आता मस्त असं मेल्ट झालंय. आता सगळं हे होऊ द्यायचं. का लक्ष द्यावं लागतंय बरं का. इथं तिथंच उभं राहा, तिथंच उभं राहून बघा. बघा असं जर होतं यायला लागलं तर तुम्ही काही भिवू नका. काय करा, तुम्हाला जर आवडत नसेल तर पटकन गॅस बंद करून द्या. मी काही बंद करत नाही. बस पकड जवळ ठेवा आणि त्या भांड्याला उचलून खाली ठेवा तुम्ही. गॅस पण बंद नका करू. आणि जोपर्यंत ते खाली जात नाही तोपर्यंत काहीच करू नका. त्याला नुसतं बघत बसा. ते सगळं खाली गेलं एकदा बघा, ते खाली जाते बघा लगेच ठेवलं की.
म्हणजे ते उतू जाऊ नये म्हणून आपलं तेवढं चाललंय. उतू जाण्याचं जास्त वाया जाण्याचा प्रश्न नाही हो. आपल्याला डबल काम करावं लागतं. मग आता खाली गेलं की लगेचच अजून गॅसवर ठेवायचं आणि बारीक गॅसवर ठेवायचं. बारीक गॅसवर चांगलं तूप बनतं आणि ते सारखं वरती येतच राहतं. म्हणूनच आपण ते थांबायचं. जास्त वर आलं की लगेचच खाली उतरायचं. ते काय दुधासारखं लगेचच आलं की फसफस वर सांडतच नाही, हळूहळूच येतं आलं तर. त्याच्यामुळे तुम्ही आरामशीर करा, हे गडबड करू नका. आणि भांडं धुवायचं जरा काळजी असते. किती पण साबण लावलं तरी तिचं चिकटपणा निघत नाही, कारण खाली त्याच्या पात्या असतात त्या भांड्याच्या. तर तुम्ही काय करचाल माहिती का, गरम पाणी करा. हे बघा, मी आत्ताच ते यूज करून मी इथं धुवून ठेवले भांडं. बघा, गरम पाण्याने जेवढे मी भांडी यूज केलेत मी ताक बनवण्यासाठी, तर तेवढे सगळे मी धुवून, गरम पाण्यानं धुवून मग साबण लावून घासून उन्हाला ठेवले. म्हणजे ते एकदम चांगले होतात बघा. त्याचं काहीच चिकटपणा राहत नाही, काहीच नाही. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा, तुम्हाला सोपं वाटेल. जरा नवीन करताना अवघड वाटतंय, पण काय नाही. हे बघा, असं चांगलं शिजूच द्यायचं आहे त्याला. आणि त्याचा आवाज येते बघा, करून आवाज येते ना, ती जेव्हा आवाज बंद होईल का तेव्हा समजायचं ते तूप बनत आलंय म्हणून. बघा, आता ते प्रोसेसमध्ये सुरू झालंय. दिसतच असेल तुम्हाला पिवळं पिवळं ते तूप व्हायलाच लागले. आता असे याला चांगले 15-20 मिनटं होऊच द्यावं लागते. हे बघा, आपलं सगळं तूप आता झालेलं आहे. तुपातून आवाज येणं पण बंद झालं आहे. आणि तुम्हाला वास आल्यावर तर समजतेच ना, तुपाचा वास आला छान सुगंध खमंग असा की तुम्ही फक्त गॅस बंद करून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी 1 लिटर दुधाचं, जर तुमच्याकडे दूध घेत असाल तुम्ही 1 लिटर, तर त्याच्यातून तुम्हाला 1 किलो तूपच होते महिन्याभरात. बघा तुम्ही, 1 किलोच्या वरती होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.